रस्ताच नसल्याने 20 किलोमीटर बांबू झोळीतून जीवघेणी पायपीट करून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ स्थानिक आदिवासी बांधवांवर आली आहे। हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावात घडला आहे। 20 किलोमीटर जीवघेणी पायपीट करून तोरणमाळ येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे। त्यामुळे आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, मग या भागातील रस्ते का होत नाही? लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरताच आश्वासन देतात का? प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींसह प्रशासन काम का करत नाही? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। रतिलाल प्रतापवाडा या 30 वर्षीय केलापाणी येथील रुग्णाला असह्य वाटत असल्याने त्याला तोरणमाळ येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केलापाणी येथे रस्ताच नसल्याने आदिवासी बांधवांनी बांबू झोळी करत जंगलातून पायपीट केल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव या भागात मरण यातना भोगत असल्याचे दिसत आहे। आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात कधी येतील असा प्रश्न या प्रकारामुळे समोर येत आहे। अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं, मात्र लोकप्रतिनिधींचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरताच मतदान घेण्यासाठीच होतं का? प्रशासनाला या भागातील समस्या दिसत नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। भारताला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष होऊन देखील नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारतंत्र्यात जगत असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात असं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला करत आहे। प्रतिनिधी सुरतान पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।